मी अखिलसमोर थोडीशी घाबरलेली बसले होते. मन विचित्र अशा अवस्थेत होते. मी आईला 1000 वेळा सांगितले होते की मी अखिलला एकटीने भेटायला जाणार नाही. तुम्ही सगळे माझ्यासाठी जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. पण अखिलची इच्छा होती की लग्नाआधी काही गोष्टी ठरवून घ्याव्यात. म्हणूनच आम्ही दोघे रेस्टॉरंटमध्ये भेटायला आलो होतो. त्याने कोपऱ्यातील टेबल बुक केली होती आणि आमच्याजवळ कोणीही नव्हते. अचानक त्याने माझ्या हातावर आपला हात ठेवला आणि माझ्या अंगात कापरे भरले. मी लाजून माझा हात झोडीत ठेवून घेतला. तो माझ्याकडे प्रेमळ स्वरात बघत म्हणाला, जसा मी विचार केला होता, तुम्ही अगदी तसंच आहात. मी तुमच्याशी लग्न करू इच्छितो. तुमच्यावर काही जबरदस्ती तर नाही ना? त्याच्या बोलण्याचा अंदाज खूपच मोहक होता, जो माझ्या मनात घर करून बसला. मी अखिलच्या बाबतीत थोडी चिंताग्रस्त होते, पण मनातून पूर्ण शांत झाले होते. मी त्याच्याकडे बघत हळूवार स्वरात बोलले, नाही, मी तयार आहे. मी तसेही एक घरगुती मुलगी होते. आईवडिलांनी सांगितलेलेच माझ्यासाठी सर्व काही होते. तर अखिल मॉडर्न विचारांचा मुलगा होता. त्याला प्रत्येक गोष्ट त्याच्या इच्छेनुसार करायची होती. हे लग्न आमच्या आईवडिलांच्या पसंतीने होते, पण त्यात अखिलचाही तितकाच सहभाग होता. आम्ही एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवला आणि जेवण करून घरी निघालो. माझे तर काही खरे नव्हते. मी उडूनच घरी पोहोचावे आणि आईला सगळं सांगावे असे वाटत होते. माझी सवय होती की मी आईला काहीही लपवून ठेवले नव्हते. म्हणूनच घरी पोहोचताच मी तिला सगळी माहिती दिली. तिलाही आनंद झाला. काळाचा प्रवाह चालू होता आणि आमचे लग्न चांगल्या प्रकारे पार पडले. मी आश्चर्यचकित झाले होते की अखिल प्रत्येक गोष्टीत पुढे होता. बूट चोरण्याच्या विधीमध्ये त्याने माझ्या बहिणींसोबत खूप मस्ती केली होती आणि माझ्या चेहऱ्यावर सुंदर हसू होते. तो माझ्या कुटुंबाला त्याच्या कुटुंबासारखे मानत होता. हा क्षण एका मुलीसाठी खूपच सुंदर असतो. विदाईच्या वेळी मी खूप रडले होते, पण त्याने मला घट्ट पकडले होते. माझ्या संपूर्ण कुटुंबाकडे बघत तो म्हणाला, कोणीही रडायचे नाही. मी माझ्या बायकोची खूप काळजी घेईन. तिला माझ्या हृदयाची राणी बनवून ठेवेल. असं म्हणताच त्याने मला उचलून घेतले होते. मी माझं रडणं विसरून लाजूनच मरणार होते. त्याने मला थेट गाडीत बसवले आणि लगेच घरी निघालो. तिथेही माझे स्वागत खूप भव्य पद्धतीने करण्यात आले होते. अखिल एका श्रीमंत कुटुंबातून होता. त्यांच्याकडे जगभराची संपत्ती होती. आम्ही 2 महिने अखिलच्या कुटुंबासोबत राहिलो आणि नंतर अखिलच्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालो. तिथे जाऊन मी मोकळा श्वास घेतला. कुठल्याही प्रकारची बंधने नव्हती. काळ पुढे जात होता आणि आमच्या लग्नाला खूप वेळ झाला होता. प्रत्येकाच्या तोंडी फक्त एकच गोष्ट होती, तुम्हाला मूल नाही झाले. बराच वेळ झाला आहे. पण आम्ही काहीही बोलू शकत नव्हतो. मी गप्पपणे डोकं खाली घालून बसायची. अखिल हे सगळं हसून सहन करायचा. पण माझ्यासाठी हे सगळं खूप कठीण होते. वेळ हळूहळू पुढे जात होता आणि आम्हा दोघांच्या लग्नाला आता 6 वर्ष झाली होती. मी आता आशा सोडून दिली होती. मी खूप उदास राहू लागले होते. मी अखिलच्या चेहऱ्यावर काहीतरी शोधायचा प्रयत्न करायची. कुठे तो माझ्यापासून कंटाळला तर नाही ना? किंवा त्याचे मन दुसरीकडे कुठे लागले तर नाही ना? स्त्री आणि पुरुषाचे नाते मुलामुळेच मजबूत होते आणि तीच कडी आमच्यात नव्हती. आता मी खूप थकून गेले होते. म्हणून मी अनेक वेळा अखिलला सांगितले होते की तुम्ही दुसरे लग्न करा, कारण मला वाटत नाही की मी कधी आई होऊ शकेन. ज्या कोणत्या डॉक्टरांकडे जायचो ते हेच म्हणायचे की तुमच्यात किंवा तुमच्या पतीमध्ये काही समस्या नाही, फक्त वरून काही विलंब आहे. आणि आम्ही दोघे पती पत्नी गप्प बसायचो. पण म्हणतात ना, प्रत्येक वेळ एकसारखा नसतो. जर पती पत्नी दोघांनी एकमेकांना साथ दिली तर कोणतीही अडचण सोपी होऊ शकते. वेळ पुढे सरकत होता आणि कसे 7 वर्ष निघून गेली कळलंच नाही. 7 वर्षानंतर देवाने मला मूल दिले होते. माझा आनंद लपवता येत नव्हता. आनंदाने माझ्या डोळ्यांतून सतत अश्रू येत होते. मला स्वतःलाही कळत नव्हते की माझ्यासोबत असे का घडते. माझ्या पतीने जेव्हा माझ्या हातात माझ्या मुलाला दिले तेव्हा माझं रडणं थांबत नव्हते. त्यांनी मला खूप मेहनतीने सावरले होते. आम्ही दोघंही आपल्या मुलाकडे टक लावून पाहत होतो. तो दिसायला अत्यंत सुंदर होता. गोरा रंग, मऊ त्वचा. त्याला बघून एखाद्या बाहुलीची आठवण येत होती. काही वैद्यकीय प्रक्रिया झाल्यानंतर मला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले होते. मीच जाणून होते की एका मुलासाठी मी किती काही सहन केले होते. कोणत्या कोणत्या दारावर जाऊन मी माझे मागणे मागितले होते. मी जगातील प्रत्येक डॉक्टरकडून तपासून घेतले होते. सगळ्यांचे हेच म्हणणे होते की हे देवाच्या मर्जीनेच होईल. देवाकडून माझ्याकडे प्रत्येक गोष्ट होती. धनदौलत, पैसा, प्रत्येक गोष्ट. माझे पती आरामदायी जीवन जगत होते. पण आमच्यात एकच गोष्ट कमी होती, ती म्हणजे संतती. माझे पती तरीही देवाचे आभार मानत होते आणि म्हणायचे, जेव्हा देवाला द्यायची असेल तेव्हा तो आपल्याला देईल. पण मला हे सहन होत नव्हते. जेव्हा मी माझ्या नोकराणींना त्यांच्या मुलाबरोबर खेळताना पाहायचे किंवा माझ्या कुटुंबातील त्या मुलींना बघायचे ज्यांचे लग्न माझ्याबरोबर झाले होते, तेव्हा माझे मन रडायचे. काळ पुढे जात होता आणि माझ्या प्रार्थना 7 वर्षानंतर रंगल्या होत्या. देवाने आम्हाला एक मुलगा दिला.
मी ठरवले होते की मी माझ्या मुलाला देवधार्मिक व्यक्ती बनवेन. त्याला अशा प्रकारे वाढवेन की तो नेहमीच गरिबांची मदत करेल. माझे पतीही असेच होते, नरम मनाचे, लोकांची मदत करणारे. पण मला खरं काहीच माहीत नव्हते की त्यांची खरी ओळख काय आहे. काहीच माहिती नव्हते. पण म्हणतात ना, एक काळ असा येतो जेव्हा सगळे गुपित उघड होतात आणि तो काळ लांब नव्हता. माझा मुलगा जसजसा मोठा होत होता, त्याच्यातील शारीरिक बदल मला जाणवत होते. मी त्याची आई होते. तो माझ्या सगळ्यात जवळचा होता. तो आता 3 वर्षांचा झाला होता, पण मी जाणवत होते की त्याच्या सवयी मुलांपेक्षा वेगळ्या आहेत. पण मी तोच विचार करत होते की तो अजून फक्त 3 वर्षांचा आहे. त्यात कसला बदल असू शकतो? मी माझ्या मनातील शंका समजून डोकं झटकून टाकायचे. काळ पुढे जात होता आणि आता माझा मुलगा 7 वर्षांचा झाला होता. पण आता मला काळजी वाटायला लागली होती. आमच्या घरी माझ्या आणि माझ्या मुलाच्या शिवाय कोणीही नव्हते. तो सगळ्यात जास्त माझ्याच जवळ होता. त्याच्या शारीरिक बदलांबद्दल मला जास्त जाणवत होते. तो अगदी मुलींसारखा चालत होता. त्याचे बोलण्याचे ढंगही अगदी मुलींप्रमाणेच होते. खेळताना तो माझी ओढणी डोक्यावर घेऊन घरभर भांड्यांशी खेळायचा. आधी मी हे फक्त माझी शंका समजत होते. पण एकदा दोनदा माझ्या बहिणींनीही मला टोमणा मारल्यावर माझ्या जीवाला धडकी बसली होती. जर काही उलटसुलट घडलं असते तर न जाणो आम्ही कसे सहन केले असते. मी ताबडतोब ही गोष्ट माझ्या पतीशी बोलून दाखवली होती. माझ्या पतीनेही माझ्या शंकेवर शिक्कामोर्तब करत सांगितले. मीही अनेक दिवसांपासून तुला या विषयावर बोलायचे म्हणत होतो. पण मग मी विचार करून गप्प बसायचो की तुला काही वाईट वाटू नये. सायली, मला जाणवतंय हे काहीतरी गडबड आहे. आपल्याला आपल्या मुलाची एकदा वैद्यकीय तपासणी करून घ्यायला हवी. पण मी लगेचच तयार झाले होते. कारण जर त्याच्यामध्ये काही समस्या असेल तर काय माहीत आपण ती सुधारू शकलो असतो. मी आणि माझे पती ताबडतोब डॉक्टरकडे गेलो होतो. आणि जेव्हा माझ्या मुलाची पूर्ण तपासणी केली गेली आणि त्याची रिपोर्ट आली, तेव्हा आम्ही दोघं पती-पत्नी पूर्णपणे थक्क झालो होतो. आम्हा दोघांनाही विश्वासच बसत नव्हता की ती रिपोर्ट जे सांगत आहे ते सत्य आहे. डॉक्टरांचे म्हणणे होते की तुमचा मुलगा शारीरिकदृष्ट्या ना पुरुष आहे ना महिला. तो ट्रान्सजेंडर आहे. हे ऐकून माझ्या हृदयावर जणू व्रण उठला होता. 7 वर्ष मी किती प्रार्थना केल्या होत्या. त्यानंतर मला माझा मुलगा मिळाला होता आणि आज त्याच्याबद्दल ही सत्यता जाणून माझा सारा आनंद हरपला होता. आम्हा दोघांना असं वाटत होते की आमच्या घरात शोककळा पसरली आहे. काही समजत नव्हते की हे काय झालं आहे. मी पूर्णपणे सुन्न होऊन एका कोपऱ्यात बसलेली होते आणि माझ्या पतीचेही तेच हाल होते. मी माझ्या पतीकडे पाहिले तर त्यांच्या डोळ्यांमध्ये फक्त अश्रूच होते. मी ताबडतोब धावत त्यांच्याकडे गेले आणि त्यांना घट्ट मिठीत घेतले. आणि जेव्हा माझ्या पतींनी मला जोरात मिठीत धरून रडायला सुरुवात केली, तेव्हा मी स्तब्ध झाले होते. ते ओरडत रडत होते आणि मी आश्चर्यचकित होते की त्यांना हे काय झाले आहे. मी त्यांना सावरायचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला बाजूला सारून घराबाहेर पडले होते. आजपर्यंत त्यांनी कधीही असे माझ्याशी केले नव्हते. आमचे कितीही भांडण झाले तरी त्यांनी मला कधीही दूर सारलं नव्हतं. पण आज जे काही घडत होते ते सगळं खूपच आश्चर्यकारक होते. थोड्याच वेळात माझा मुलगा माझ्या जवळ आला आणि माझा चेहरा हातात धरून लिपस्टिकबद्दल विचारू लागला. तेव्हा मला खूपच राग आला आणि मी जोरात त्याच्या गालावर एक फटका मारला. आयुष्यात पहिल्यांदाच मी असं केले होते. तो घाबरला आणि रडत रडत खोलीतून बाहेर गेला. मला काहीच कळत नव्हते की मी काय करावे. मी जमिनीवर बसले आणि माझ्या केसांना घट्ट धरून देवाला विचारू लागले की माझ्याबरोबर हे असे का झाले. मी कधीच कोणाचे वाईट नाही केले, कोणाचे मन नाही दुखावले, तर माझ्या पवित्र परमेश्वराने मला इतक्या मोठ्या परीक्षेत का टाकले. माझा मुलगा या जगात कसा जगेल, लोकांच्या टोमण्यांना कसा सहन करेल. पण हे सगळे घडले होते. मला माहीत नव्हते की देव कधीही कोणाला फुकट यातना देत नाही. त्याच्या मागे काहीतरी मोठे कारण असते आणि माझ्या यातनेच्या मागेही एक मोठे रहस्य लपलेले होते, ज्यापासून मी अजून अनभिज्ञ होते. देवाने आमच्यावर हे संकट अशाच फुकटात नाही आणले होते. हे गुपित मला लवकरच कळणार होते की माझी संपूर्ण दुनिया उलथून जाणार होती. मी खूप वेळ जमिनीवर बसून रडत राहिले आणि कधी झोप लागली ते कळलंच नाही. माझी झोप सूर्योदयासोबत जागी झाली. मी चारही बाजूंना पाहिले तर घरात कुणीच नव्हते. रोहन देखील कदाचित त्याच्या खोलीत होता आणि माझे पती सकाळी गेले होते. ते अजूनपर्यंत परतले नव्हते. मी ताबडतोब त्यांचा नंबर डायल केला आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण उत्तर मिळत नव्हते. लगेचच मी माझ्या ठिकाणावरून उठले आणि माझ्या मुलाकडे गेले. मी रागाने त्याला फटका मारला होता. मला माहिती होते की तो माझ्यावर नाराज असेल, त्याला खूप दुःख झाले असेल. आणि हे सगळा विचार करता करता माझ्या डोळ्यात पाणी येऊ लागले. जेव्हा मी त्याच्या खोलीत गेले, तो जमिनीवर झोपलेला होता. नक्कीच तो रडता रडता झोपून गेला असावा. मी त्याच्याकडे धावत गेले आणि त्याला बेसूदपणे चुंबन घेऊ लागले. माझ्यासाठी माझा मुलगाच माझं सगळं जग होता. 7 वर्ष ज्या प्रकारे मी घालवली होती ते फक्त मीच जाणते. आणि जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा मी देवाच्या समोर प्रार्थना करत राहिले. पण बदल्यात मला जे मिळाले त्यावर मी देवावर खूप नाराज होते.
त्याने माझ्याबरोबर असे का केले? मी कधीच काही कुणाचे चुकीचे केले नव्हते. मग माझ्यावर असा नाराज का झाला? पूर्ण रात्र निघून गेली, पण माझे पती परत आले नव्हते. या वेळेत रोहन जागा झाला आणि मी त्याचे मन जिंकण्यासाठी त्याला प्रेम दिले. पहाटेच्या वेळी पती घरात आले, पण त्यांची अवस्था अशी होती की जणू त्यांचा खूपच जवळचा माणूस वारला असावा. उद्ध्वस्त हुलिया, कपाळावर केस विस्कटलेले, विचित्र स्थितीमध्ये. मी अचानकच घाबरले होते. त्यांचे लाल डोळे सांगत होते की ते जिथे कुठे होते तिथे ते रडत होते. मी माझ्या पतीकडे गेले आणि त्यांच्या गालावर हात ठेवून प्रेमाने म्हणाले, अखिल, तुम्ही कुठे गेला होतात? तुम्ही इतके त्रस्त का आहात? मला माहीत आहे की आपल्यावर आलेलं संकट खूप मोठं आहे, पण आपल्याला दोघांनाही ठाम राहायला हवे. आपण आपल्या मुलाचे उपचार करून घेऊ, तो बरा होईल. वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे. तुम्ही असा का विचार करत आहात? माझ्या पतींनी मला एक नजर बघितले आणि आपल्या खोलीत निघून गेले. त्यांचे असे दुर्लक्ष करणे मला समजत नव्हते. ते असे का वागत होते? अशा कठीण काळात तर पती पत्नी एकमेकांचा आधार बनतात, पण माझे पती खूप विचित्र वागत होते. असं वाटत होतं की ते एखाद्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत किंवा त्यांना कोणत्या तरी अपराधाची भावना सतावत आहे. मी बऱ्याच वेळ लॉन्चमध्ये गप्पच बसले होते, पण जर मी अशी हिंमत हरले असते तर परिस्थिती आणखी कठीण होऊ शकली असती. मी पुन्हा एकदा आशेने त्यांच्या जवळ गेले की त्यांना समजावून सांगू शकेल. मी त्यांना शांत करीन की आपल्याला सर्व गोष्टींना तोंड द्यावे लागेल आणि आपल्याला आपल्या रोहनला धाडसी बनवावे लागेल. असा विचार करत मी खोलीत गेले, पण तिथे जाऊन माझं काळीज एकदम दडपले. माझे पती देवाजवळ जोरजोरात रडत होते. त्यांच्या आवाजात एवढी वेदना होती की माझ्या डोळ्यांतूनही अश्रू वाहू लागले. तिथे उभे राहणे मला सहन झाले नाही आणि मी खोलीबाहेर आले. स्वयंपाकघरात उभी राहून बराच वेळ मी रडत राहिले आणि त्यानंतर सर्वांसाठी नाश्ता बनवायला लागले. काही वेळानंतर घरातील नोकराण्याही आल्या होत्या, पण मी त्यांना परत पाठवले, कारण मला माहीत होते की घरातील काय परिस्थिती आहे. जर त्यांना काही कळाले असते तर ही बातमी आगीसारखी पसरली असती. मी कोणतीही चूक करू इच्छित नव्हते, ज्यामुळे आपल्यालाच नंतर नुकसान होईल. काही वेळानंतर जेव्हा मी नाश्ता बनवून माझ्या खोलीत गेले, तेव्हा माझे पती देवाजवळच झोपले होते. कदाचित रात्रीच्या थकव्यामुळे आणि दिवसभर रडल्यामुळे त्यांना लगेच झोप लागली होती. मी थेट माझ्या मुलाच्या खोलीत गेले. तो त्याच्या खेळण्यांमध्ये व्यस्त होता. सामान्य मुलांजवळ गाड्या किंवा बंदुका असतात, पण माझा मुलगा मात्र बाहुल्यांची खेळण्याचा शौक ठेवत होता. सुरुवातीला मला हे समजले नव्हते की तो असं का करतो, पण आता संपूर्ण सत्य माझ्यासमोर उघडले होते. मला बघताच माझा मुलगा म्हणाला, मम्मी, मी ठरवले आहे की माझ्या बाहुलीचे लग्न या बाहुल्याशी कधीच करणार नाही. हा तिला त्रास देतो. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी माझ्या मुलाला या सगळ्या गोष्टींपासून कसे दूर करणार? अचानक मला खूप राग आला आणि मी त्याच्या सगळ्या बाहुल्या उचलून कचरापेटीत फेकून दिल्या. त्याच्याकडे बघत रागाने म्हणाले, खबरदार, जर आता तू या बाहुल्यांना हात लावला तर. मुलं या गोष्टींशी खेळत नाहीत. तू आता फक्त गाडी आणि बंदुका घेऊन खेळणार आहेस. त्याने माझ्यावर नाराज होऊन तोंड फिरवले. मी निराशेने डोळे बंद केले. मी काय करू? मी थकत चालले होते. मी कोणाकोणाला सांभाळणार? मीही तर एक स्त्रीच आहे. मलाही त्रास होत होता, पण कोणीही माझा त्रास समजत नव्हते. मी जबरदस्तीने रोहनला नाश्ता दिला आणि माझ्या खोलीत परतले. माझे पती अजूनही तिथेच झोपले होते. मी त्यांना उठवले तेव्हा ते गडबडून उठले आणि अचानक म्हणाले, माझा रोहन कुठे आहे? तो कुठे गेला नाही ना? मी त्याला कुठेही जाऊ देणार नाही. मी त्याला माझ्या छातीत लपवून ठेवीन. कुणालाही कळणार नाही की माझा रोहन कसा आहे. अखिलच्या आवाजातील भीती पाहून मी थक्क झाले. मी त्यांना ताबडतोब माझ्या मांडीवर घेतले आणि त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाले, अखिल, काय झाले? तुम्ही का असं वागत आहात? आपलं रोहन कुठे जाणार आहे? तो आपल्या जवळच राहणार आहे ना? अखिल जणू जागे झाले होते. त्यांनी अचानक मला झटकून दिले आणि बाथरूममध्ये बंद झाले. हे कालपासून दुसऱ्यांदा झाले होते की त्यांनी मला स्वतःपासून दूर ढकलले होते आणि हे माझ्यासाठी खूपच धक्कादायक होते. मी खूप उदास झाले होते. थोड्या वेळाने ते वॉशरूममधून फ्रेश होऊन बाहेर आले. त्यांना पाहून मला अचानकच खूप राग आला. मी त्यांना पाहताच रागाने उद्विग्न झाले. शेवटी तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय हवे आहे? तुम्ही का मला वारंवार झटकून देत आहात? या सगळ्यात माझा काय दोष आहे? माझ्या पतींनी मला लाल लाल डोळ्यांनी पाहिले आणि शांतपणे केस बनवू लागले. आरशातून मला पाहत ते म्हणाले, जा आणि रोहनला तयार कर. तो माझ्यासोबत येणार आहे. मी ताबडतोब विचारले, तुम्ही त्याला कुठे घेऊन चाललात? ते माझ्याकडे वळले आणि निर्दयपणे म्हणाले, जिथे त्याचे स्थान आहे तिथेच मी त्याला सोडण्यासाठी जात आहे. जा आणि त्याला घेऊन ये. त्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या थंडपणाने माझे काळीज अक्षरशः दडपले. मी त्यांच्याकडे पाहिले आणि रागाने म्हणाले, कुठले स्थान? मला तुमचं म्हणणं अजिबात समजत नाही. अखिल, जर तुम्ही माझ्या मुलाला... यापुढे मी काहीही बोलू शकले नाही आणि तेव्हा माझे पती हळूहळू माझ्या जवळ आले. माझ्या डोळ्यात पाहत ते म्हणाले, बघ, तो आपल्यासाठी नाही, त्याची एक वेगळी दुनिया आहे आणि मी त्याला त्याच्या दुनियेत सोडण्यासाठी जात आहे. हेच त्याच्यासाठी चांगले आहे.
त्याचे लोक तो आपला आहे हे कळाल्यावर त्याला घेऊन जातील. आपण त्याचे संरक्षण किती काळ करू? तो जगासमोर अशा प्रकारे येऊ शकत नाही. मी सगळ्यांना सांगीन की तो मेला आहे आणि आपण त्याला या लोकांना देऊन टाकू. मी असा मुलगा माझ्या आयुष्यात ठेवू शकत नाही. मला आश्चर्य वाटत होते की एक वडील इतके निर्दयी कसे होऊ शकतात. काही वेळापूर्वी ते किती जोरात रडत होते आणि आत्ता मी मरेन पण माझ्या मुलाला स्वतःपासून दूर करू देणार नाही. तुम्ही हे लक्षात ठेवा. अखिलने अचानक रागाने माझा जबडा आपल्या ताकदीने पकडला आणि माझ्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाले, जसं सांगितले तसे कर. जाऊन रोहनला घेऊन ये. मी त्याला आता जवळ ठेवू शकत नाही. तू हे का समजत नाहीस? त्यांच्या डोळ्यात भीती होती. ते इतके लाल झाले होते की काही क्षणांसाठी मी गप्पच झाले. पण जर मी शांत बसले असते तर माझे मूल मला सोडून गेले असते आणि मी असं काहीही करायला तयार नव्हते ज्यामुळे मला नंतर अडचणी येतील. मी कष्टाने स्वतःला माझ्या नवऱ्याच्या तावडीतून सोडवले आणि धावत रोहनच्या खोलीत जाऊन दरवाजा आतून बंद केला. माझे पतीही माझ्या मागे आले होते आणि रागाने दरवाजा ठोठावत राहिले. दरवाजा उघड सायली. तो मला हवाच आहे. मी त्याला इथे आणखी ठेवू शकत नाही. तू का समजत नाहीस? आपल्याला नंतर अडचण होईल. लोक काय बोलतील याचा विचार कर. त्यांच्या आवाजात भीती होती. मला आश्चर्य वाटत होते की जो व्यक्ती आपल्या मुलावर इतका प्रेम करतो की जरा जखम झाल्यावर व्याकुळ होतो, आज तो त्याला सोडून जाण्याच्या गोष्टी करतोय. मी दरवाजा उघडला नाही आणि माझे पती दरवाजा ठोठावून निघून गेले. मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या मुलाला स्वतःपासून दूर करू शकत नव्हते. दुपारी मी खूप धैर्याने दरवाजा उघडला तर ते बाहेर लॉन्जमध्ये मान खाली घालून बसले होते. मी दरवाजाला नीट बंद करून बाहेर जाऊन त्यांच्या पायाशी बसले. त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही, फक्त गप्प बसले होते. मी त्यांच्या गुडघ्यावर हात ठेवला आणि विनम्रतेने विचारले, तुम्ही आपल्या मुलाला आपल्यापासून दूर का करायचे म्हणत आहात? तुम्ही असे का करत आहात? त्यांनी एक नजर माझ्यावर टाकली आणि माझा हात धरून मला घेऊन निघाले. मी विचारले की आपण कुठं जात आहोत, पण त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. मला अजिबात माहीत नव्हते की माझे पती मला कुठे घेऊन चालले आहेत. थोडं अंतर कापल्यानंतर त्यांनी मला स्मशानभूमीत नेले. माझे हृदय अचानक भीतीने थरथरू लागले. मला अजिबात माहिती नव्हते की ते मला इथे का घेऊन आले आहेत. मी विचारले देखील, पण त्यांनी काही उत्तर दिले नाही. ते मला एका खडग्यावर घेऊन आले आणि खुणेने काहीतरी सांगू लागले. मी काही बोलण्याच्या आधीच ते त्या खडग्याला धरून जोरजोरात रडू लागले. मला मुळीच माहीत नव्हते की हे थडगं कोणाचे आहे. समोर त्यावर सीमा शर्मा असे लिहिले होते आणि खाली माझ्या नवऱ्याचे नावही लिहिले होते. एका क्षणासाठी माझे हृदय धडधडू लागले. मी माझ्या पतीच्या खांद्यावर हात ठेवून विचारले, हे सगळं काय आहे? जे त्यांनी सांगितलं ते माझ्या अस्तित्वाला हातरवून टाकणारे होते. त्यांनी सांगितले, माझ्या आईने या बाईशी माझे लग्न लावले होते. ही बाई खूप गरीब घरातून आली होती. मी तिच्यासोबत अजिबात खुश नव्हतो. माझा एक ठाम विश्वास होता की ती माझ्या स्तरावर येऊ शकत नाही. मी माझ्या आईला स्पष्ट सांगितले होते की मी या बाईसोबत आयुष्य घालवू शकत नाही. हो, मी तिला माझ्या पलंगाची शोभा बनवू शकतो, पण ती माझ्यासोबत पत्नी म्हणून लोकांपुढे येऊ शकत नाही. माझ्या आईने स्पष्ट सांगितले की त्यांना काही फरक पडत नाही. माझ्या आईचे म्हणणे होते की ही बाई तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी निवडली होती. त्यांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे तिच्याशी लग्न कर. मी देखील माझ्या वडिलांच्या शेवटच्या इच्छेचा आदर करून तिच्याशी लग्न केले. मी सर्वांपासून तिला लपवून ठेवत होतो. मी तिला रोज याची जाणीव करून देत होतो की ती किती तुच्छ आहे आणि मी किती श्रेष्ठ आहे. मला सीमाचा तिरस्कार होता. ती माझ्या जीवनात जबरदस्तीने आणली गेली होती. माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी होती. वडिलांनी त्यांच्या गरीब मित्राचे ओझे हलके केले, पण ते ओझे माझ्या डोक्यावर टाकले. जर ती मुलगी माझ्या आयुष्यात आली नसती तर मी माझ्या पसंतीची आणि माझ्या स्टँडर्डची मुलगी निवडली असती. पण त्या मुलीने माझ्या आयुष्यात येऊन माझ्या सगळ्या आनंदाला हिरावून घेतले. मी प्रत्येक रात्री तिला इतकी वेदना देत होतो की ती वेदनेने मरण्याच्या उंबरठ्यावर असायची. सकाळी जर ती उशिरा उठली तर मी तिला इतके मारायचो की तिचे शरीर रक्तबंबाळ व्हायचे. पण ती मुलगी कधीच माझ्यासमोर तक्रार करत नव्हती. मला माहीत होते की मी चुकीचे वागत होतो. कधीकधी माझे अंतःकरणही मला लाजिरवाणे करत होते, पण मी असहाय्य होतो. मला तिला यातना देऊन खूप समाधान मिळत होते. आमचे लग्न झाल्यानंतर 6 महिन्यांतच ती गर्भवती झाली होती. मला तिच्या पोटी कोणतेही अपत्य नको होते. मी त्या गरीब बाईला स्वीकारायलाच तयार नव्हतो. मी जबरदस्तीने तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. ती रात्र मला आठवते. ती माझ्या पायांवर पडली होती. मला हात जोडून विनवणी करत होती. स्वतःची शपथ देत होती, अखिल, मी तुझ्या सगळ्या अत्याचारांना सहन करीन, पण माझे मूल माझ्यापासून हिरावू नकोस. माझे मूल माझ्या जगण्याची आशा असेल. मी त्याच्या आधाराने जगू शकेल. तू दुसरे लग्न केले तरी चालेल, पण मला माझ्या मुलापासून दूर करू नकोस. पण मी तिचे एकही ऐकले नाही. तिला जबरदस्तीने डॉक्टरांकडे घेऊन गेलो. मला ते मूल नको होतं, पण डॉक्टरने सांगितले की जर आम्ही गर्भपात केला तर ती मरू शकते. पहिल्यांदा माझ्या मनात आले की आपण तसंच करावे. मी डॉक्टरला म्हटले, मला काही फरक पडत नाही, तुम्ही गर्भपात करा.
डॉक्टर आश्चर्याने माझ्याकडे पाहत होती. तिने म्हटले, तुम्ही वेडे झाले आहात का? 2 जीवांच्या मागे का लागत आहात? माझ्या मनाविरुद्ध मला तिला घरी आणावे लागले. पण कदाचित देवाला हे मान्य नव्हते. काही महिन्यांनी देवाने मला एक मुलगा दिला. पण तो मुलगा रोहनसारखाच होता. हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला. मी शांतपणे त्यांचे प्रत्येक शब्द ऐकत होते. त्यांनी पुढे सांगितले, जेव्हा ते मूल माझ्या हातात आले तेव्हा डॉक्टरने त्याच्या जन्मावेळीच मला सगळं सांगितले. मला खूप राग आला होता. माझा राग अनावर झाला होता आणि त्या क्षणी मी माझ्या सख्ख्या मुलाला, माझ्या रक्ताला कायमस्वरूपी शांत झोपेत घालवले. घरी आणून मी सीमावर इतका अत्याचार केला की तिची तब्येत बिघडली. आणि जेव्हा तिने माझ्याकडे तिच्या मुलाची मागणी केली तेव्हा मी तिला सांगून टाकले की मी तिच्या मुलाला कायमच्या या जगातून दूर पाठवले आहे. तिची अवस्था पाहण्यासारखी होती. ती वेडी झाली होती. रडून तिने आपला स्वतःचे हाल केले होते आणि ती आपल्या मुलाच्या विरहाला सहन करू शकली नाही. तिच्या शेवटच्या क्षणी रडताना ती एकच गोष्ट बोलत होती, देव तुला कधीही अपत्याचे सुख देणार नाही. जर तुला अपत्य मिळाले तर ते माझ्या मुलासारखे असू दे. देव तुझा नाश करो. तुला कधीही आनंद मिळू नये. तू तळफळून मरशील आणि तुला पिण्यासाठी एक थेंब पाणी देणाराही कुणी नसेल. आणि हे म्हणताना तिने देवाचे नाव घेतले आणि तिचे प्राण तिला सोडून निघून गेले. सीमाच्या कहाणीवर एका क्षणासाठी माझे मन हादरले. पण मी स्वतःला कठोरपणे सावरत होतो. वेळ जात होता आणि माझे अंतःकरण मला जास्तच लाजिरवाणे करत होते. मी रात्री झोपायला अस्वस्थ होतो. काहीही चांगलं वाटत नव्हते. माझी अवस्था पाहून माझ्या आईने माझं दुसरं लग्न ठरवले. मी खूप आनंदी होतो. तुझ्याशी माझे लग्न झाले. तू माझ्यासाठी योग्य होतीस. पण मग आपल्याला अपत्य नव्हते होत. मी तुझ्या चेहऱ्यावर असं दाखवत होतो की मला काही फरक पडत नाही. पण तू कधीच जाणून घेतलं नाहीस की मी किती वेदनेत होतो. आणि जेव्हा रोहनचा जन्म झाला तेव्हा त्या क्षणी माझ्या मनावर भीतीचे सावट पसरले. मी डॉक्टरांकडून त्याचे मेडिकल चेकअप करून घेतले नव्हते. पण 7 वर्षानंतर जेव्हा त्याचा मेडिकल चेकअप झाला तेव्हा मला कळाले की मला सीमाचा शाप लागला होता. याचे कारण माझी अवस्था इतकी खराब झाली होती. काल मी तिच्या कब्रवर फार रडलो होतो. माझी अवस्था खूप खराब झाली होती. मी स्वप्नात सीमाला पाहिले. ती मला म्हणाली, आता तू आपल्या मुलाला मार. तू माझे मुलंही तर संपवलंस. मला यामुळे शांती मिळेल. मी तुला माफ करेल. आणि मी त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी रोहनला अशा जागी सोडून आणू इच्छित होतो जिथून तो कधीच परत येऊ शकत नाही. पण तुझी वेदना पाहून मला पुन्हा एकदा सीमाची आठवण झाली. तो हे सांगून एकदम चूप झाला होता. तर मी तिरस्काराने माझ्या पतीकडे पाहत होते. मी काहीही न बोलता त्यांच्याशिवाय घरी परत आले. मी माझ्या मुलाला उचलले आणि माझ्या आईकडे गेले. मला या व्यक्तीवर आता विश्वास राहिला नव्हता. तो माझ्या मुलाबरोबरही काही करू शकतो. जर तो आपल्या मुलाला मारू शकत असेल तर रोहनबरोबरही काहीतरी करू शकतो. मला त्यावर आता एकदाही विश्वास नव्हता. होय, माझा रोहन साध्या मुलांप्रमाणे नव्हता. त्याच्या सवयी आणि चालचलन अगदी मुलींच्या प्रमाणे होते. पण मी त्याची वाढ केली होती. त्याला एक उत्तम आयुष्य दिले होते. त्याला शिकवले होते आणि एक चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करत होते. आज माझा मुलगा रोहन 12 वर्षांचा झाला आहे आणि मी एकही वेळ अखिलच्या घराकडे मागे वळून पाहिले नाही. आजही अखिल आमच्या दारावर येतो, पण मी त्याच्याशी भेटत नाही. या सत्याच्या आधारेच मी अखिलपासून वेगळी झाले आणि आता मी माझ्या मुलासोबत एक वेगळे आयुष्य जगत आहे. आता तुम्हीच माझी समस्या सोडवा. मला अखिलला माफ करायला पाहिजे का, किंवा माझे संपूर्ण आयुष्य माझ्या मुलासोबतच घालवायला पाहिजे? कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.